जेव्हा भाजपच्या ब्रजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना धमक्या दिल्या तेव्हा राज ठाकरेंनी मनसैनिकांना प्रतिक्रिया न देण्याचे आदेश दिले। नंतर जेव्हा ठाकरेंच्या शिवसेनेचं धनुष्य आणि पक्ष निवडणूक आयोगानं शिंदेना दिलं तेव्हा राज ठाकरेंनी आपल्या मनसैनिकांना काहीही न बोलण्यास सांगितलं। एप्रिल महिन्यामध्ये स्वतः राज ठाकरेंनी महाराष्ट्राहून आमचा अहंकार मोठा नाही असं म्हणून एकेची साथ दिली। मात्र त्यानंतर पुन्हा राज यांनी मनसैनिकांना प्रतिक्रिया न देण्याचं फरमान काढलं। दोन्ही ठाकरेंच्या मेळाव्याआधी सुद्धा युतीबद्दल परस्पर विधानं न करण्याच्या सूचना राज ठाकरे यांनी दिल्या। आणि आता मीरा भाईंदरमध्ये दोन्ही ठाकरेंच्या समर्थकांसह अनेक मराठी संघटना एकवटल्याच्याच दिवशी परवानगीशिवाय मनसेच्या कोणताही नेता वा प्रवक्त्याने माध्यमांशी बोलू नये असे आदेश राज ठाकरे यांनी दिले। असाच गोंधळ लोकसभेच्या वेळी सुद्धा झाला। राज ठाकरेंनी लोकसभेत भाजपला बिनशर्त पाठिंबा देत समर्थकांना विधानसभेच्या तयारीचे आदेश दिले। मात्र विधानसभा स्वतंत्र लढायची की भाजपसोबत युती करून याबद्दल मात्र अस्पष्टता कायम राहिली।